आणि न्यूज 18 लोकमतच्या या स्पेशल विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात आता ठाकरे सरकार येते। या सगळ्या संबंधीचा आढावा, या सगळ्या संबंधीच्या घडामोडी या विशेष बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत। खरं तर एक काळ असा होता जेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाचा सर्वोच्च नेता मुंबईत आला की मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना भेटायचा। शिवसेनेबरोबर 25 वर्षांची युती असलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा उद्धव यांना भेटण्यासाठी मातोश्रीची पायरी चढली होती। पण या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपला मुख्यमंत्री व्हावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांना दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखाच्या घराची पायरी चढावी लागली। मातोश्रीचा दरारा ओसरला, सत्तेसाठी ठाकरे मातोश्री बाहेर। मुंबईच्या बांद्रे परिसरातील बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाचा राज्याच्या राजकारणात कायमच दबदबा राहिलाय। 1995 मध्ये भाजप शिवसेना युतीच्या सरकारचं रिमोट कंट्रोल याच मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या हाती होतं। आता 2019च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मातोश्रीचं महत्त्व कमी झाल्याची टीका भाजप नेत्यांकडून केली गेली आहे। खरं तर त्यामागचं कारणही तसंच आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली असली तरी सत्तेचं नवं समीकरण जुळवण्यासाठी त्यांना मातोश्री बाहेर पडावं लागलं। मुख्यमंत्री पदावरून भाजपशी बिनसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तिथूनच मातोश्रीचा राजकारणातील दबदबा कमी होतोय की काय असं चित्र निर्माण झालं। कारण आजवर इतरांना मातोश्रीचे उंबरठे झिजवावे लागत होते, पण यावेळी उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच मातोश्री बाहेर पडून सत्तेचं समीकरण जुळवण्याची वेळ आली। कधी शरद पवारांचं सिल्वर ओक हे निवासस्थान, तर कधी पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी सत्तेसाठी वाटाघाटी कराव्या लागल्या। शिवसेनेचा आजवरचा इतिहास बघता भल्या भल्यांना बाळासाहेबांनी मातोश्रीवर येण्यास भाग पाडलं होतं। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रणव मुखर्जी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा या बड्या नेत्यांना देखील मातोश्रीची वारी काही चुकली नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही भाजप नेत्यांना मातोश्रीवर जावं लागलं होतं। शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधात, राजकारणातील मातोश्रीचा दबदबा कधीच कमी झाला नाही। पण काळानुसार आता शिवसेनेनं देखील कूस बदलली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।